नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. बाळानो. काय महाराज? हे मयुरी, काय महाराज नाही जी महाराज असं विचारायचं. अरे अर्थ एकच हो ना महाराज? हो ग माझ्या बाळा. तर तुम्हाला मी काय सांगत होतो? बाळांनो एवढंच तर बोललात तुम्ही, सांगितलं कुठे काय? अरे पण तुम्ही बोलू द्याल तर ना. मला सांगा आकाशाचा अढळ तारा कोणता? अढळ म्हणजे? अढळ म्हणजे जागता हलत नाही असा. ध्रुव तारा. बरोबर. अगदी बरोबर. तर त्या अढळ ताऱ्याची तुम्हाला गोष्ट माहितीये? नाही, सांगा ना गोष्ट. भक्त प्रल्हाद हा फार मोठा विष्णू भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाचे हाल करायचे, त्याला मारायचे, त्याला उपाशी ठेवून भरपूर काम करून घ्यायचे. इतके दुष्ट होते त्याचे बाबा? भक्त प्रल्हाद विष्णूचा फार मोठा भक्त असल्याने विष्णूने नरसिंहाचं रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. वध केला म्हणजे त्याला मारलं आणि प्रल्हादाला अढळ स्थान प्राप्त करून दिलं. आणि भक्त प्रल्हाद म्हणजेच आपण पाहतो तो ध्रुव तारा. महाराज वडील असून सुद्धा त्या प्रल्हादाशी दुष्टपणे का वागत होते? आमचे बाबा खूप चांगले आहेत महाराज. ते आमचे खूप खूप लाड करतात. हो की नाही नमू? हो. नशीबवान आहात बाळानो. पण वरद आणि अमितचं नशीब तुमच्यासारखं नाही, हे त्यांचं दुर्दैव. वरद दादा. अरे वरद दादा. हा काय झालं? अरे किती कामं राहिली आहेत. अरे हात चालव. अरे अजून तुला म्हशीचं शेण काढायचंय, गौऱ्या थापायचे, अंगण सारवायचंय आणि आबा यायच्यात सर्व काम व्हायला हवं. बाबा आले ना तुला चांगलाच मार देतील बघ. आबाला दुसरं काय येत आहे? आपल्या दोघांना कुत्र्यावानी मारतायत. इतर दोस्तांचे आबा बघा, त्यांना काम नाही सांगत. आपल्या आबाचं एक काय, आपल्याला पाण्यात पाहतात. असतोय कसा बाई? अरे बाबा आता बाबांना समजावं लागेल की आम्हाला पाण्यात पाहू नका. आता आबा आल्यावर आपल्या दोघांना कुत्र्यावानी बदलतील. आई आई काय झालं रे? अरे काय झालं रडायला? अरे काय केलं हे? याने काच फोडली. आपण माझ्याशी बोलत होता म्हणून काच फुटली. अरे असं का करता रे तुम्ही दोघे जण? हा तुम्हाला माहिती आहे ना तुमचा आबा कसा येतो? अरे तुम्हाला मारतो आणि वर माझ्या पाठीवर उठतात रे. उगा 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 आता रडू नको रडू नको. मी सांगते आबांना काय सांगायचं ते. रडू रडू घाबरू नका. काय ग कशी आहेस? बरी आहेस ना? तू बरी तर मी बरा. माझी लेकरं बाळ बरी. तू दूध देतेस म्हणून घरात आवक आहे. तुझं एकदा काय बिघडलं की आमचं काय खरं नाही. बरोबर आहे ना? मुलं हेवा करतात तुझा, मी तुला गोंजारतो ना म्हणून. अगं ही पोरं एक काम सांगितलं तर 10 चुका करून ठेवतील. मग सांग कसे लाड करणार यांचे? हा कळलं, करीन हो,
करीन लाड मुलांचे, पण माझ्या मनाप्रमाणे वागली तरच. कळलं की नाही? अगवे आलात? आता डोळ्यांना दिसतोय म्हणजे आलो ना मी. हो ना? हो. मुलं काय करतायत? मुलं घरात आहेत. हो, घरात तर असणारच. हो, जाणार कुठे? हो. काय करतात म्हणतो मी? आपलं हे ते हा, थांबा मी जाऊन बघतो. अगवे अगवे कंदील कंदील, हा कंदीलच आमच्या भक्तांवर गदा आणणार आहे. बरं दादा, आबा आतमध्ये आले तर काय त्यांना कळेल ना की कंदीलची काच आपण फोडली ते. मग काय? अरे वरद, अरे अमित, काय करताय काय? कामं सांगितली होती, झाली का समधी? हो हो झाली. आणि अभ्यास? तो बी झाला. मग दिवे कशा पाहिजे चालताय? अरे घरात अंधारामध्ये बसून राहिलात तर घरात वाघ येऊन खाणार होता की साप येऊन दसणार होता? काय अभद्र बोलताय? अभद्र? अगं ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. जर आजच्याला दिवाचं तेल वाचवलं तर उद्याला कामी नाही का येणार? विजवा विजवा तो देव. कंदील कुठे आहे? काय रे, तुला कंदिलाची काच साफ करून ठेवायला सांगितली होती, केलं का काम? केले केले केले. मग कंदील कुठे आहे? आई बोल ना. आता सगळं कशा पायी विचारताय? उद्या उद्या करू आपण काय ते. उद्या नाही, उद्या नाही, मला आत्ता आत्ता इथं कंदील दाखव. कंदील कुठे आहे? कंदील कंदील फुटला. कंदील फुटला? हो. कसा फुटला? कोणी फोडला? कोणी मुद्दामून करणार आहे का? कंदिलाची काच पुसून खाली ठेवली होती, माझाच पाय लागला आणि कंदील फुटला. खरं सांगताय काय? हो. इकडे माझ्याकडे बघून बोला. ते खरं सांगताय का हे? हो, पण का मुलाला त्यांची पाठीशी घालता? हा, अरे एक काम धड करायला नको, मुर्दा बसवले तू. एक काम मारू नका, मोर आहे तो. मी तुमच्या हात सोडते, मारू नका त्यांना. उठ बाळा, ये नको नका, मारू नका. नेहमीमध्ये येतेस तू अशी. बंकटा महाराज, राग हा माणसाचा वैरी आहे. रागामुळे होत्याचं नव्हतं होतं, त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. होय महाराज, हे सगळं आपण मला आत्ता का सांगताय? मी तर कधीच कोणावर रागवत नाही. तो रागावतो ना. कोण महाराज? आज्ञा वेताळ. आज्ञा वेताळ? आग ओकतो आपल्या लेकरा बाळांवर. रागाचा भडका उडण्यासाठी त्याला छोटंसं कारण देखील पुरतं. महाराज, पण रागावर नियंत्रण मिळवणं अशक्य आहे का? मुळीच नाही. पण ही आज्ञा वेताळासारखी माणसं जाणीवपूर्वक रागावर नियंत्रण मिळवत नाहीत. आपण रागावलो की माणसं आपल्याला घाबरतात, आपण सांगू तशी वागू लागतात. हे अशा माणसांच्या लक्षात आलं की राग हे अशा माणसांचं प्रमुख अस्त्र बनतं. पण हे अस्त्र एके दिवशी आपलाच घात करील ही गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. आणि येते तेव्हा फार उशीर झालेला असतो. आपली माणसं त्याला सोडून गेलेली असतात. मागे उरलेला असतो एकटा तो आणि त्याचा राग. सावर रे सावर, आवर आवर स्वतःला. आई ग, बाळा, खूप
साप लागलं का रे? हो आहे. आय काच फुटली म्हणजे नशीब फुटलं का ग? राहू दे बाळा, तू नको लक्ष देऊ. हा हे बघ, मी तेल आणलंय, तुला तेल लावते. सदरावर कर. हा मी तेल लावते चांगलं तुला. काय करताय? काय करताय? काय तेल लावते त्याला. काय तेल बिल लावायचं नाही. अहो असं काय करताय? गोळ उठलेत पोराच्या अंगावरती. तेल नको लावायला. उठू दे, म्हणजे ध्यानात तरी राहील की दिलेल्या कामामध्ये कसूर करायची नाही. कळला? त्या तेल इकडे. अहो असं काय करताय? ऐक माझं पोर बिचारा. ये बाळा. अम्या आता दुखतंय काय र? नाही, बाबा नाही बोलत होते तरी आईने गपचूप तेल लावून दिलं. आई खूप चांगली आहे. हो. काय पोरांनो, काय चाललंय? काका. अरे आलो की नाही तुम्हाला भेटाया? हो. एकटा झालास? काकूला घेऊन नाही आला? आणि चिंट्याला पण आणायचं ना, आम्ही खूप मज्जा केली असती. आम्हाला करमत नाही दोघांना घरात. अरे त्याला आणलं असतं, पण त्याची पाठशाळा नाही का चुकणार? भाऊजी तुम्ही? हो. वहिनी कशा? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात भाऊजी? एकदम उत्तम. या गावामध्ये काम काढलंय. बर. 2 दिवस राहीन म्हणतो. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. आणि भाऊजी हे घर तुमचंच आहे की, राहा की. द्या पिशवी. शरद काका आता थांबणारच ना? जरा आबांना सांगा ना. काय सांगू? ते आम्हाला खूप मारतात, आम्हाला सारखं काम सांगतात. वहिनी खरं आहे? भाऊजी आता काय सांगू, तुम्हाला ह्यांचा स्वभाव तर माहिती आहे ना. आणि काय रे पोरांनो, काका आल्यावर लगेच आबांची तक्रार करताय काय? हा अरे आबा, तुम्हाला शिस्त लागावी, वळण लागावं म्हणून असं वागतात तुमच्याशी. अरे वहिनी, अण्णांची कड घेऊ नकोस तू. आता पोरांना शिस्त लागायला पाहिजे हे खरं आहे, पण अण्णा अतिरेक करतो बरं का, हे मला बी ठाव आहे. पोरांचं चुकलं तर शिस्त लावायला पाहिजे, पण त्याला मायसनी बी जवळ घ्यायला पाहिजे का नको. पोरांनो बिलकुल काळजी करू नका तुम्ही. आता मी आलोय ना, आबांशी बोलतो मी. आबा नरमाईने वागतील तुमच्याशी, मग तर झालं. भाऊजी आज चला या. उंदीर आणि मांजर ह्यांचं विळ्या भोपळ्यासारखं सख्य असतं. म्हणजे काय महाराज? विळा काय करतो? भाजी चिरणं. म्हणून भोपळा विळ्याला घाबरतो. तसं उंदीर मांजराला घाबरतात, कारण मांजर उंदरांना मारतं. त्यामुळे उंदीर आणि मांजर यांचं नातं विळ्या भोपळ्यासारखं असतं, अशी म्हण रूढ झाली. महाराज रागावणार नसाल तर एक विचारू? अरे, आम्ही किती लहान मुलांवर रागावतो का? महाराज तुम्ही आमच्याशी बोलतात ना, तेव्हा असं वाटतं की पाठशाळेत आम्ही गुरुजींसमोर बसलो आहोत. म्हणजे आम्ही तुम्हाला काय जास्त शिकवतो का रे? शिकवा पण. गोष्ट सांगा, असंच ना? अरे, उंदरा मांजराची गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. एकदा काय झालं, उंदरांची सभा भरली आणि त्यात मांजरांचा त्रास आटोक्यात कसा आणायचा यावर चर्चा झाली. आणि नंतर मग एकच निर्णय झाला. तो कोणता? कुणीतरी जायचं आणि मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. मग मांजर आलं की त्याची चाहूल लागेल आणि सगळे उंदीर सावध होतील. पण मग प्रश्न उभा राहिला की या मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? काय रे, जमणार आहे का तुला? काका, आबा सदा काकांना सांडपण शिकवतात वाटतं. तुम्ही जा आणि आवरा त्यांना. आणि हो, आमच्या विषय बोलताय ना आबांशी? हो बोलणार तर आत्ताच बोलतो. बघा कसा आबांना धारेवर धरतो तुमच्या. काय सदाभाऊ, कसं काय? अण्णा बरं आहे ना? हो बरं चाललंय. शेतावरून येतोय. अहो गुरं शिरून पिकाची नासाडी करतात म्हणून नवा बांध घातलाय. हो, जर मुलांना बांध घातलात ना तर त्यांच्या आयुष्याचं काहीतरी भलं तरी होईल. हा नाही तर काय, पोटा पाण्यासाठी सगळेच काम करतात म्हणून मुलांकडे दुर्लक्ष नाही करत. हो, काय ती तुमची मुलं गावभर दिवसभर हुंदडत असतात. हा, माझा अमित आणि वरद बघा, नजरेच्या धाकात ठेवलाय म्हणून शिकतायत मुलं, नाही तर तुमची मुलं. पुरे अण्णा, तुमच्या वयाचा मान ठेवतो म्हणून माझ्या लेकरांविषयी वाटेल तर बोलू नका. घ्या,
ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. मला काय त्याचं. बाप तुमच्यासारखा तर मुलं कशी असणार हो. हे बघा माझ्या मनाला तळमळ लागली म्हणून तुमच्याशी बोललो. कळलं काय. मला काय करायचंय जाऊ द्या ना. बघा तुमचं तुम्ही. हा बघू बघू तुम्ही नका काळजी करू त्याची. अण्णा अरे शरद केव्हा आलास. आत्ताच आलो. काम काढलंय तुमच्या गावात. 2 दिवस राहावं लागेल. राखे आनंदानं. पण एक लक्षात ठेव मुलांचे लाड पुरवत बसलास तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव. हा चला. धीटपणे बोलू शकशील. मुलांची कैफियत त्यांच्या वडिलांसमोर मांडू शकशील असा तुझा समज होता. पण आम्ही आधीच ओळखलो होतो तुझा बार फुसकाच ठरणार. हा आता मला सांगा 10 अधिक 3 किती होतात सांगा बरं. 13 गुरुजी. अरे हसताय काय फिदी फिदी. बरोबर उत्तर दिलं त्या गुण्याने. काय रे वरात. 10 अधिक 3 13 बरोबर आहे. पण गुरुजी तुम्ही एकच आहात ना. गुण्या बोलला 10 अधिक 3 13 गुरुजी म्हणून असलो. म्हणून हसू आलं. आता मला अचूक उत्तर दे नाही तर या काठीने फोडून काढीन. 13 वजा 5 किती सांग. 13 वजा 5 गुरुजी 8 बरोबर ना. बरोबर ना. हा वाचलास हो. काय रे आम्या. काय गुरुजी. लक्ष कुठे आहे तुझा. इथंच आहे ना गुरुजी. इथंच. इथेच आहे. मला सांग 8 गुणिले 3 किती होतात. 22. काय 22. अरे काट्या 2 काय तुझ्या बापाने गेले. चुकले असेल ना. बापाला कशाला मध्ये आणता. बाप कशा पायी काढताय. चुकीचं उत्तर देतोस हा आणि वर उलट बोलतोस. सोडा अण्णा. उगीच तुमच्या धाकाच्या गोष्टी मला सांगू नका. सदाभाऊ अहो तुमच्या मुलांना जत्रेत हिंडताना मी पाहिलेलं आहे. काय म्हणताय. हो आता तरी तुमच्या धाकाचा तोरा मिरू नका. हो पोरं तुरी देतात तुमच्या हातावर. असं काय. थांबा आता बघतोच त्या ना काय ते. आम्ही दोघं बी घर सोडून जातो आहोत. आबाला आमची काळजी नाही. तू बी आमची काळजी करू नकोस. जगात देव असेल तर आमची काळजी घेईल. नशिबात असेल तर पुन्हा आपली भेट होईल. दादा काय. आपण कुठं जातो आहोत. मला ठाऊक नाही. मला खूप भीती वाटते रे. अरे इथे भूत आहे का काय. अरे आगे तुझ्या आगे इथं कोण आहे. अरे आना.